गडचिरोलीच्या चामोर्शी येथे आदिवासी महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। अगरबत्ती उद्योगासाठी कर्ज काढून देतो म्हणून महिलांच्या सह्या अंगठे घेऊन 40 पेक्षा जास्त महिलांच्या नावावर कर्ज उचलल्याचा प्रकार उघडकीस आलाय। चामोर्शी येथील भाजपचे नगरसेवक आशिष पिंपरे यांनी महिलांना आमिष दाखवून महिलांच्या नावावर कर्ज काढलं, मात्र बँकेची नोटीस येईपर्यंत आपल्या नावाने कर्ज घेतल्याची माहिती सुद्धा बऱ्याच महिलांना नव्हती। या संदर्भात आशिष पिंपरेला विचारणा केली असता कर्ज माफ होईल अशा भूलथापा महिलांना देण्यात आला। याशिवाय ट्रॅक्टर खरेदी विक्री व्यवहार तसेच चिचडोह बॅरेजमध्ये अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्याचे सांगत फसवणूक झाल्याचा दावाही महिलांनी केलाय। या सर्व प्रकरणात पोलिसांकडे तक्रार केली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्या सोबत जोडलेत। आशिष, खळबळजनक असा प्रकार आहे, कारण भाजप नगरसेवकाने या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार केल्याचं समर्थ आहे। नगरसेवकाविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली। महिलांच्या नावाने कर्ज काढण्यात आलं, मात्र नोटीस येईपर्यंत या महिलांना त्या कर्जाची कल्पना सुद्धा नव्हती। काय सांगशील सविस्तर? नक्कीच, कारण चामोर्शी येथे अगरबत्ती उद्योग उभारण्यासाठी महिलांना खोटी माहिती देण्यात आली असे जे आहे आरोप 40 महिलांनी केलेले आहे आणि त्याबद्दल त्यांनी भाजपच्या एका नगरसेवकाच्या विरोधात पत्रकार परिषद सुद्धा घेतली आहे। त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की आमच्या नावाने कर्ज उचलण्यात आला, परंतु याबद्दल आम्हाला काही माहिती नव्हती व जेव्हा आम्हाला सदर बँकेतून नोटीस आल्यानंतर आम्हाला ही माहिती मिळाली। मुख्य म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार सुद्धा सदर महिलांनी नोंदवली, परंतु पोलीस विभाग सुद्धा याकडे गांभीर्याने दखल घेत नसल्याचे आरोप सदर महिलांनी केलेले आहे आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व आत्मदहन करणार असा सुद्धा एक खळबळजनक इशारा जे आहे ते सर्व महिलांनी दिलेला आहे। करण, नक्कीच आशिष, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। नगरसेवकाविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली, मात्र अद्याप कारवाईने बँकेची नोटीस येईपर्यंत महिलांना कर्जाची कल्पना सुद्धा नव्हती। न्याय न मिळाल्याचा आत्मदहन करण्याचा या महिलांनी इशारा दिलाय। त्यामुळे या संदर्भात कायदेशीररित्या काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। 40 पेक्षा जास्त आदिवासी महिलांच्या नावावरची कर्ज उचलल्याचा प्रकार आहे। बँकेची नोटीस येईपर्यंत महिलांना या कर्जाची कुठलीच कल्पना नव्हती, मात्र महिलांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत भाजप नगरसेवकाचं नाव घेत त्यांच्यावरती आरोप केले आहेत आणि याच संदर्भात आता आगामी काळात आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा या महिलांनी दिलाय। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण यापूर्वीच भाजप नगरसेवक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारची गंभीर दखल ही पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात आली नव्हती।